मधु आणि कैटभ स्तुती केल्यामुळे सांगतोय, अरे तू काय देतोय? स्तुतीला बळी न पडता माणसाने निरागस असावं. भगवान विष्णू म्हणतायत, मग तुम्ही देणारे आहात ना, असं करा, तुमचा मृत्यू आमच्या हाताने, माझ्या हाताने व्हावा. मग मधु आणि कैटपाच्या लक्षात आलं, अरे 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 आपण फसल्या गेलो. ठीक आहे म्हटले, देवा मारायचं आहे ना, जिथे पाणी नाही तिथे मार. मग भगवंताने आपल्या असं मांड्या जंगा अशा वाढवल्या आणि त्या मांडीवर त्यांना सुदर्शन चक्राची आठवण काढली आणि त्या मांडीवर मधु आणि कैटभ ह्या दोन राक्षसांचा वध केला. सदानंदाचा येळकोट येळकोट. वध करीत असताना त्या दैत्यांचे रक्ताचे 2 थेंब शेषाच्या मस्तकावर पडले. त्याचे पुन्हा 2 त्या रक्ताच्या थेंबातून दैत्य तयार झाले आणि त्यांनी तिथेच घोर तपश्चर्या केली. एवढी तपश्चर्या केली, भगवान विष्णू शिवजींकडे गेले आणि भगवान शिव त्या दैत्यांना प्रसन्न झाले. वरंब्रे, वर मागा, मी प्रसन्न आहे. शिवजींनी असं म्हटल्यानंतर मग दैत्यांनी सांगितलं, हे बघा आम्हाला असा वर द्या, यक्ष राक्षस देव मानव यांचा आमच्या हातून पराजय व्हावा, यांच्या हातून आम्हाला मृत्यू नसावा, हे सगळे आमच्याकडनं पराजित व्हावे. म्हणजे तथास्तु. आता देवा तुम्ही पण मागा, कारण मागची स्मृती कायम होती, आम्ही सुद्धा देणारे आहोत. मग भगवान म्हणतायत, ठीक आहे, तुमच्या दोघांचा मृत्यू माझ्या हाताने व्हावा. पुन्हा त्या मणी आणि मल्लाच्या लक्षात आलं, आपण फसलो, पण आता शब्द देऊन बसलो. लक्षात घ्या, पूर्वीचे राक्षससुद्धा शब्द पाळायचे, ऐकताय ना. आता माणसंसुद्धा शब्द कधी फिरवेल सांगताच येत नाही, म्हणून शब्द फिरवण्याच्या बळी पडू नका. हां, आता बहुतेक मला वाटतं पंचायत समिती, जिल्हा परिषद, काळजी करू नका, आम्ही सगळंच करू. हे फक्त निवडणूक होईपर्यंतच असतं. मी कुठल्याही पक्षाचा नाही म्हणून बोलतोय, जाऊ द्या, माझा विषय तो नाही. मुद्दा असा आहे, शब्द फिरवणारे खूप असतात. आत्ताच हो म्हणेल आणि लगेच म्हणे मी असं बोललोच नाही, त्याचा ऱ्हास होतो. म्हणजे राक्षस होते, दिलेला शब्द फिरवत नव्हते, त्या शब्दाला जागणारे होते. ठीक आहे म्हणलं देवा, पण आमची आणखीन एक इच्छा आहे, अंतकाळी वध होताना माळसा समेत म्हणजे आदिशक्तींसमेत तुझं दर्शन व्हावं. एक मधु म्हणतो, तुमचे चरण निरंतर माझ्या डोक्यावर असावे. आणि कैटभ म्हणतो, देवा तुझ्या नावाआधी माझं नाव असावं. तेच मणी आणि मल्ल धर्मरक्षणासाठी अवतार घेतात. यदा यदेह धर्मस्य क्षयवृद्धिश पाप्मनाः तदा तू भगवानेशो आत्मानं सृजते हरी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्था पनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, सज्जनांचं संकट, भक्तांचं संकट निवारण्यासाठी माझा परमात्मा येत असतो. मग भगवान भक्तांसाठी येतो. आपण नेहमी बोलतो की नाही, आम्हासाठी अवतार मत्स्यकूर्मादी सुकर, मत्स्यकूर्मादी सुकर, मत्स्यकूर्मादी सुकर, आम्हासाठी अवतार मत्स्यकूर्मादी
नाव घेता पंढरी राणा, नाव घेता पंढरी राणा, नाव घेता आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर म्हणजे कोणासाठी? आम्हासाठी म्हणजे भक्तांसाठी, संतांसाठी. हा एक बोलू, संसारिकांपेक्षा भक्त हे श्रेष्ठ, साधक श्रेष्ठ, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ आणि सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ. आणि मग संतांसाठी माझा परमात्मा अवतरित घेत असतो. संत भक्त त्याला म्हणतायत. कबीर महाराज बोलताय की नाही, जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय, नाता तोडे हरि भजे भक्त कहावे सोय, भक्त कहावे सोय. जब तक नाता जगत में तब तक भक्त ना होय. जोपर्यंत जगता संबंधीचं नातं आहे तोपर्यंत माणूस भक्त नाही होत. नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय. हां, काही काही लोक बरेचसे आम्हाला संत म्हणा, आम्हाला संत म्हणा, आम्हाला संत म्हणा, अक्षरशः पॉम्पलेट छापवून जाहिराती करतात. पण आमचे संत सांगतायत, लक्षात घ्या, संत होणं एवढं सोपं नाही. संत संत तो सब कोई कहे, कठीण संत का पंथ. संतांचा पंथ फार अवघड आहे. संत संत तो कोई कहे, कठीण संत का पंथ. अरे काम क्रोध तो जिता नहीं, संत नहीं वो जंत. तो संत नाही, तो तर जंत आहे. म्हणून मुळात काम क्रोध ज्याने जिंकलेले आहेत त्याला संत म्हणावं. संत कोणाला म्हणावं? जे सन्मार्गाने वर्तन करतात, ज्यांच्यामध्ये विनय आहे, ज्यांच्यामध्ये नम्रता आहे. त्या अनुषंगाने विद्या विनय यांचा समसमुजे ज्यांच्या अंतःकरणात आहे, सन्मार्ग वर्तिन संतता रूपेण विद्या विनय हृदय सैव वर्तते ती संत. ज्यांच्या जीवनामध्ये शांतता आहे, ज्यांच्या जीवनामध्ये महानता आहे, ज्याचा स्वतःचा भवसागर संपलेला असून दुसऱ्याचा भवसागर संपवण्याची रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत, तळमळ करतात, त्यांना खरं तर संत म्हणावं. नाहीतर आम्ही कोणालाही उठतो संत म्हणतोय, गुरु म्हणतोय, श्रीगुरु म्हणतोय. नाही महाराज, हे फार अवघड आहे. आणि मग असे जे भक्त आहे ते भक्त देवाला आवडतात. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोनी अंतर राहे दासा. देवास स्वतःचे घर आवडत नाही. देवास स्वतःची सासरवाडी सुद्धा एवढी आवडत नाही. देवास स्वतःचा मुलगा ब्रह्मदेव आवडत नाही. देवास स्वतःचा भाऊ बलरामदादा आवडत नाही. देवाला स्वतःची असणारी पत्नी लक्ष्मी सुद्धा आवडत नाही. एवढं जर कोणी आवडत असेल तर ते भक्त आवडतात. ज्या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुख वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण.
संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला संत सदनी राहिला संत सदनी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुख कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. माझा परमात्मा भक्तांच्या घरी येऊन राहतोय, कारण अहम भक्त पराधीना या स्वतंत्र एव द्विजः साधुवीरग्रस्त हृदय भक्ते भक्त जनप्रिय. मी भक्तांच्या अधीन आहे, मी स्वतंत्र नाही. म्हणून एक बोलू तुम्हाला, भक्त तेव्हाच होता येतं परमात्म्याच्या सानिध्यात जाऊन त्याची भक्ती करायची असते. तिथे गेल्यानंतर अहंकार बाजूला ठेवायचा असतो, अहमपणा बाजूला ठेवायचा असतो, नम्रता धरायची असते आणि त्याला म्हणायचं असतं. एक बोलू तुम्हाला, आपण जेव्हा देवाच्या समोर जातो ना, मुळात चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे खरं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जे काही दुष्कृत्य होतं, जे पाप होतं, ते सांगितलं पाहिजे. मी आंबे चोरत होते हे सांगितलं पाहिजे, मी हरभरा चोरत होतो, संत्री चोरत होतो हे सांगितलं पाहिजे, म्हणजे आपलं पाप नष्ट होतं. पण इमानदारीने सांगा, आपण झालेलं पाप सांगतोय की पुण्य सांगतोय? पुण्य सांगतोय. जी गोष्ट सांगितल्या जातं ती संपती. आम्ही पाप झाकून ठेवतोय, लपून ठेवतोय, मग त्याची वृद्धी होती, वाढ होती. आम्ही पुण्य सांगतोय, त्यामुळे पुण्याचा नाश होतो. पुण्य सांगू नये. एखाद्याला जर काही गोष्टी दान दिला तर सांगू नये. असं म्हणतात, ह्या हाताचं ह्या हाताला सुद्धा कळू नये. आम्ही ते ज्याला त्याला सांगतोय, आम्ही हे दान केलं, आम्ही अशी पंगत दिली, आम्ही तसं पंगत दिली, एवढे लोक जेवले, असं केलं तसं केलं. पुण्याचा ऱ्हास होतो. पुण्य सांगू नये, पाप सांगावं. नाही लोकांना सांगायची इच्छा ना, मंदिरात या, त्या मूर्तीसमोर या, त्याला सांगा. कदाचित तशी इच्छा नाही, रात्री या, कोणी नसताना या, धाय मोकळून रडा, म्हणा कान्हा, कृष्णा, पांडुरंगा, खंडेराया, मी तुझा येणार रे, म्हणा ना त्याला. हे बघा, जीवनामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट आहे तदीयता, दुसरी गोष्ट आहे मदीयता, आणि तिसरी गोष्ट आहे त्वदीयता. तदीयता म्हणजे काय? देवा तू माझा आहेस, देवा तू माझा आहेस, असं म्हणा ना त्याला. तुम्ही जेव्हा त्याला म्हणणार ना तू माझा आहेस, तेव्हा तो तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही म्हणाल तू माझा आहेस, तेव्हा तुमच्या जीवनातील दुःख तो स्वतः घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वतःचं असणारं सुख तुम्हाला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही म्हणा तू माझा आहेस, त्याच्या पुढे बोलू मी तुझा आहेस. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू
माझं कोणी नाही देवा. त्वदीयता, तदीयता तू माझा आहेस, मदीयता मी तुझा आहेस, आणि पुढे बोलू त्वदीयता म्हणजे देवा तुझ्याशिवाय ह्या जगतामध्ये माझं कोणीच नाही रे. मला जे भेटलेत, आई असेल, बाप असेल, पत्नी असेल, मुलं असेल, मुली असेल, चुलते असेल, काके असेल, आजे असेल, पंजे असेल, शेजारी असेल, ग्रामस्थ असेल, हे सगळे स्वार्थासाठी आहे रे देवा. जेव्हा एखादं संकट येतं ना रे देवा, त्या संकटातून निघण्यासाठी एकट्यालाच प्रयत्न करावा लागतं रे. हे कोणी कोणी आपले नसतात महाराज. सुख के सब साथी, दुःख में नाही कोय. दुःखामध्ये कोणी नाही देवा. असं म्हणा, धाय मोकळून रडा त्याच्याजवळ. तुला चालवायचं आहे देवा, मला माझा प्रपंच तुला पाहायचा आहे, माझा संसार तुला पाहायचा आहे. आणि एवढंच काय, मी जो परमार्थ करतोय ना रे, हा सुद्धा परमार्थ तुला सिद्धीस न्यायचा आहे रे. खंडेराया, मला माहीत आहे तुझी जर कृपा झाली ना तर जीवनामध्ये काही उणीव राहणार नाही. मी तुला शरण आलोय ना, ह्या जगतामध्ये तुझ्याशिवाय कोणी नाही ना. मग मला असं वाटतं, माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये जे संकट आहे, मला जो होणारा त्रास आहे, ह्या त्रासातून मला तुला सोडवायचं आहे. तुझ्याशिवाय ह्या त्रासातून सोडवणारा दुसरा कोणी नाही. मी शरण आलो. देवाला हात जोडा, सांगा मी तुला शरण आलो. आणि खरं सांगू तुम्हाला, तो असणारा अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा, तुम्ही जर त्याला म्हटलं ना, तू माझा आहेस, मी तुझा आहेस, आणि तुझ्याशिवाय जगतात माझं कोणी नाही. महाराज, मागे पुढे उभा राहे सांभाळी, आली या आघात निवाराया. तो मागे पुढे उभा राहतोय, तो सांभाळतो, तो कृपा करतोय. पहिली कथा होती माझी खंडेरायाची, फार मोठी. आणि पहिल्या कथेमध्ये अक्षरशः टू व्हीलरवर मी चाललो होतो. माझं बाळ माझ्या मागे होतं. मी स्वतःचा अनुभव सांगू नये, पण महत्त्वाचा आहे म्हणून बोलतोय. खंडेराय काय करतो, मला स्वतः अनुभव आला आहे. या व्यासपीठावरून मी तुमच्या पुढे प्रतिपादित करतो. त्याचं कारण घडलेला अनुभव आहे. सहज अचानक काय आडवं गेलं कळालं नाही. गाडी अक्षरशः ब्रेक दाबल्यानंतर टू व्हीलर होती, माझ्या मागचं बाळ 15 ते 20 फूट असं बोरीच्या झाडावर आणि बाबडीच्या झाडावर येऊन आदळलं. खाली पडलो मी. पण तुम्हाला सांगू, खरचटलं सुद्धा नाही हो. मला लागलं थोडं, पण त्याला बोरीच्या काट्यामध्ये, बाबडीच्या काट्यामध्ये पडून सुद्धा खरचटलं नाही. का? कारण त्याच्या हातामध्ये माझ्या कुलस्वामी खंडेरायाचा ग्रंथ होता. आणि अक्षरशः मला कसं नसं झालं, कासावीस झालो. त्याच्यातही कसा तरी उठलो, परत त्याच्याजवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची माती काढली, त्याच्या तोंडावरची धूळ साफ केली आणि विचारलं, बाळा तुला लागलं का रे? नाही बाबा, मला लागलं नाही. अरे बाळा, 15 फूट पुढे पडलाय तू, काट्यांमध्ये पडला. बाबा, एक काटा सुद्धा टोचला नाही. लक्षात घ्या, देव राखेतया मारील कोण, न मुडे काटा हिंदटावन. अरे देवाने जर तुम्हाला राखलं तर तुमच्या पायात काटा सुद्धा मोडणार नाही, इतकिंची सुद्धा दुःख होणार नाही. याचं कारण परमात्मा रक्षण करत असतो, पण त्याला म्हणायला पाहिजे ना, देवा तू माझा आहेस. म्हणा ना, देवा तू माझा आहेस, देवा मी तुझा आहेस, देवा तुझ्याशिवाय ह्या जगतात माझं कोणीच नाही, असं म्हणा. तेव्हा तो भक्त ठरत असतो. आणि भक्ताची पुढची असणारी जी पायरी आहे ना, ती असती संत. या ठिकाणी 2 भक्त आपण पाहतो. कुलस्वामी खंडेरायांच्या भक्तांना वाघ्या म्हणतात आणि दुसऱ्या भक्तांना म्हणतात मुरळी. एखाद्याला जर मूलबाळ नसेल, एखाद्याला मूलबाळ जर नसेल तर देवाला नमस्काराचे. खंडेराया, कुस पवित्र नाही झाले रे, एखादं बाळ होऊ दे. एखादं जर बाळ झालं ना तर पहिलं बाळ तुला अर्पण करेल. मग बाळ झालं की मग चंपाषष्ठीच्या दिवशी किंवा एखाद्या सोमवती अमावस्याला किंवा एखाद्या पौर्णिमेला त्या असणाऱ्या
कुलस्वामी खंडेरायाच्या मंदिरात जाऊन विधी करून तो मुलगा देवाला अर्पण करायचे. त्याचं नाव व्हायचं वाघ्या. तर देवाची भक्ती करायची, देवाची वारी मागायची. वाघ्याचे 2 प्रकार पहा. वाघ्याचा वेश धारण करून तो घरोघरी भिक्षा मागायचा. एक दार वाघ्या आणि एक घर वाघ्या. आयुष्यभर देवाचं भजन करत राहणे हा दार वाघ्या, आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन भिक्षा मागणे, घरच्या घरीच पूजा करणे, घरच्या घरीच नामस्मरण करणे हा घर वाघ्या, आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन भिक्षा मागून आपल्या जीवनाची उपजीविका करणे याचं नाव आहे दार वाघ्या. असे वाघ्याचे 2 प्रकार पैकी तो असणार. आता हा वाघ्या याची निर्मिती कशी झाली थोडक्यात सांगेन, कथा खूप पुढे महत्त्वाची आहे. एक अजामिळ नावाचा कुलस्वामी खंडेरायांचा भक्त होता. त्याच्याकडे बऱ्याचशा शेळ्या मेंढ्या वगैरे होत्या. तो शेळ्या मेंढ्या चारत होता, तो राखीत होता. बरं, तो सात्विक होता, धार्मिक होता, श्रद्धाळू होता, आणि त्याच्यावर बऱ्याचशा लोकांचा विश्वास होता. म्हणून बऱ्याचशा लोकांनी आपले स्वतःचे शेरडं मेंढरं, करडं शेरडं मेंढरं म्हणतात ना, त्या शेळ्या मेंढ्या त्या अजामिळाकडे राखण्यासाठी दिल्या. का? सात्विक होता, कुलस्वामी खंडेरायाचा भक्त होता. आणि मग त्याच्याकडे एवढ्या शेळ्या मेंढ्या झाल्या, एवढं पशुधन झालं, तो जंगलामध्ये राखणीसाठी जायचा. राखणीसाठी जात असताना त्याला कधी कधी मनोमन भीती पण वाटायची. सहज कधी कधी मनामध्ये विचित्र भावना निर्माण व्हायची. पण तेव्हा तो देवाचं नामस्मरण करायचं. म्हणायचं, खंडेराया, बऱ्याच लोकांनी माझ्याकडे माझ्या विश्वासावर एवढं पशुधन दिलं आहे, यांचं रक्षण करणं मला आता शक्य होत नाही, काय करायला पाहिजे? भीती वाटतं हिंस्र प्राण्यांची. आणि ह्या भागामध्ये जिथे हे नळदुर्गाचा जो भाग आहे, जे जंगल आहे, इथं हिंस्र पशु जास्त आहे. वाघ आहे, अस्वल आहे, लांडगे आहे, शिंग आहे. काय करावं? भीती वाटायला लागली. आणि मग कुलस्वामी खंडेरायांची प्रार्थना केली, का माझ्या जनावरांचं रक्षण व्हावं. साधा भोळा होता बिचारा, जनावरांचं रक्षण व्हावं म्हणून प्रार्थना. देवा, माझं रक्षण करण्यासाठी येतोस ना? माझ्या असणाऱ्या चित्राबांचं रक्षण करण्यासाठी येतोस ना? बरेच दिवस त्याला प्रतीची यायची, पण मनामध्ये कदाचित माझा परमात्मा, माझा खंडेराय नाही आला तर, असं मन अजामिळाचं खात होतं. स्वतःच विचार करत होता. पुन्हा पुन्हा धावा करायचा, पुन्हा पुन्हा आराधना करायचा, पुन्हा आवाज द्यायचा, खंडेराया कोठवरी धावा करू तुझा देव, कोठवरी धावा करू तुझा देव, कोठवरी धावा करू तुझा देवा, कोठवरी धावा करू तुझा देवा. समजाले जीवा फार माझ्या, समजाले जीवा. हे खंडेराया, किती दावा करावा, किती बोलवावं? ऐकणार रे, भीती वाटते मला ह्या हिंस्र पशूची, भीती वाटते मला माझ्या मनाची. काय करावं? माझ्या जीवाला कष्ट व्हायला लागले. श्रम झाले जीवा पार माझ्या, कोठवरी धावा करू तुझा देवा, कोठवरी धावा करू तुझा देवा, कोठवरी धावा करू तुझा देवा. अजूनही कागा नयशी त्वरित, अजूनही नयशी
हे खंडेराया, तू का येत नाहीस? किती धावा करावा, किती आळवावं? फार दुःख होतं रे, दुःखाने बहुत जाकळीलो. आणि दुःख सोडवणारा तर तूच आहे ना रे. हे मल्हारी, हे मार्तंडा, तुला यावं लागेल, माझ्यासाठी यावं लागेल. भोळी भक्ती होती बिचाऱ्याची, अजमेळाची भक्ती भोळी होती. हां, त्याला साध्य माहीत नव्हतं, त्याला साधना माहीत नव्हती, त्याची उपासना कशी करावी याचंही काही घेणं नव्हतं. फक्त नामस्मरण केल्यानंतर तो येतो एवढंच त्याला माहीत होतं. त्याचा विश्वास होता, त्याची श्रद्धा होती. एक बोलू, भक्तीमध्ये ओझ असेल नसेल मला माहीत नाही. तुमची भक्ती देवाला आवडेल नाही आवडेल हे मला माहीत नाही. पण एवढं मात्र नक्की, तुम्ही जर शुद्ध मनाने, मोकळ्या मनाने, श्रद्धेने, निष्ठेने जर देवाला आळवलं तर हीच तुमची भक्ती श्रेष्ठ ठरेल. देवाला काही लागत नाही हो. तुम्ही योग करा नका करू, साधना करा नका करू, न साधयती माम योग न सांख्यम धर्म युद्ध व्हा. फक्त एक करा, मोकळ्या मनाने. येईल तैसा बोल रामकृष्ण. मोकळ्या मनाने ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत जसं आहे तसं त्याला आळवा. जसं माझा अजामिळ आळवतो ना, त्या पद्धतीने धावा करा, आळवा. निश्चित माझा परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. माझा कुलस्वामी खंडेराय प्रगट झाला. का झाला? त्याचं कारण भेटीची आस लागली होती. जेव्हा भेटीची आस लागते ना, तेव्हा परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लाग जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागली से आस. भेटीसाठी आस लागली असल्यामुळे माझ्या परमात्म्याला यावं लागलं. भेटी लागी जीवा लागली आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. हा, काय गोड उदाहरण दिलंय महाराज. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. माझ्या परमात्म्याचा धावा केला, भेटीची आस लागली. कुलस्वामी खंडेराय प्रगट झाले. बोल अजामिळ, कशासाठी बोलवलं बाबा? देवा, एवढे जित्राबाई, ह्या शेळ्या मेंढ्या आहे, राखणं फार अवघड आहे, हिंस्र पशुची भीती आहे. सांगा ना देवा, मी काय करू? खंडेरायाने भंडारा घेतला, उधळला. सदानंदाचा येळकोट येळकोट. एक सुंदर असा मोठा कुत्रा तयार केला, त्याचं नाव वाघ्या. आणि सांगितलं, हे बघ, आजपासून तुझ्या सर्व शेळ्या मेंढण्याची जबाबदारी ह्या वाघ्यावर आहे. वाघ्या आता तो कुत्रा अजामिळाच्या शेळ्या मेंढ्याची राखण करायला लागला, रक्षण करायला लागला. आता अजामिळ मात्र निश्चिंत झाला. अजामिळाला आता वेळ मिळायला लागला, परमात्म्याची भक्ती सुरू झाली, नामस्मरण सुरू झालं. एक दिवस सहज एका झाडाखाली नामस्मरण करीत असताना काही वाघ आले. वाघाने पाहिलं, त्या कुत्र्याने वाघांना पळवून लावलं. ते वाघ आपल्या राजाकडे गेले. त्या राजाला सांगितलंय, पहा, भूक लागली, जीव कासावीस होतोय, पोटात अन्नाचा कण नाही, एकही प्राणी आम्हाला आता मिळायला लागला नाही, आम्ही जातो शेळ्या मेंढ्यापर्यंत, पण त्या अजामिळाच्या जवळ असणारा जो कुत्रा आहे ना, तो भयंकर आहे, सांगा काय करायला पाहिजे? तेव्हा तो व्याघ्र राज स्वतः त्यांच्याबरोबर आला. अजामिळ
डोळे बंद करून नामस्मरण करीत होता. कुत्रा मात्र वाघ्यात त्यावेळेस नव्हता. असणाऱ्या त्या अजामिळाच्या त्या तळाजवळ हा वाघ आणि व्याघ्रराज आणि इतर वाघ आले. एक एक शेळी पकडली आणि ओळून घेऊन चालले. नेमकं वाघाचं त्या कुत्र्याचं लक्ष गेलं. आता वाघ पुढे पडतायत, कुत्रा मागे, वाघ पुढे, कुत्रा मागे, वाघ पुढे, कुत्रा मागे. अक्षरशः नळदुर्गाच्या त्या जंगलात खूप दूरपर्यंत ह्या असणाऱ्या वाघाने शेळ्या मेंढ्या नेल्यात. आता मात्र स्वतः तो कुत्रा जेव्हा त्यांच्या मागे लागला आहे तेव्हा त्यांनी ते शेळे मेंढ टाकून दिले आणि कुत्रा आता पुढे पळतोय, कुत्रा पुढे पळतोय, कुत्रा पुढे पळतोय. आणि तेवढ्यात कुलस्वामी खंडेराय प्रगट झाले. त्यांनी त्या वाघांवर भंडारा उधळला आणि त्या त्या असणाऱ्या वाघाचे मनुष्य रूपात वाघे झाले. सदानंदाचा येळकोट येळकोट. आणि सांगितलं, पहा तुम्ही आता माझ्या भक्तीमध्ये लीन व्हा. जागरणाच्या वेळेस भो 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 असा आवाज काढत चला. त्यानंतर माझी आठवण तुम्हाला राहावी म्हणून गळ्यामध्ये भंडारी घ्या. ते व्याघ्र चर्माची असायची त्यावेळेस. आता व्याघ्र चर्म वापरायला परवानगी नाही. मग त्या कलरचा कापड आता आपल्याला पाहायला मिळतो. पण पूर्वीच्या काळामध्ये वाघाच्या कातड्याचीच भंडारी असायची. त्यानंतर त्याच्यात भंडारा असायचा आणि ते असणारे वाघे. म्हटलं तुम्ही असं का करताय? सांगितलं, हे बघा मी सुशर्मा नावाचा राजा होतो. चंपा नगरीचा राजा सुशर्मा. हे सगळे माझे जे सहकारी आहेत ना, हे वाघ हे माझे मंत्री प्रधान आदी होते. आम्ही खूप प्रजेला त्रास दिला आहे. प्रजा हवालदिल झाली, आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या प्रजेच्या कोपामुळे आम्हाला वाघ व्हावं लागलं. आता मात्र देवा तुमच्या सान्निध्यात आलो तेव्हा देवाने सांगितलं, आता तुम्ही माझे भक्त झालात ना, बस व्यसन करू नका. जागरण गोंधळ करत असताना निर्व्यसनी वाघ्यांना बोलवा. कदाचित काही वाघ्यांना माझा राग येईल, येऊ द्या, किंवा सोडून तरी देईल व्यसन. कारण ते जर व्यसन करून जर गोंधळ आणि जागरण करायला लागलात तर तुमची भक्ती होणार नाही, तुमची साधना होणार नाही. उलट त्यांचा विपरीत परिणाम तुमच्या जागरण गोंधळावर होणार आहे. एक बोलू, व्यसनाधीनतेमुळे बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त झाले दादा. बरेचसे कुटुंब अक्षरशः त्या व्यसनांमुळे नावही जातं, पैसाही जातो, लौकिकही जातो, घरामध्ये दारिद्र्य येतं. मग मला सांगा, पैसे विकत देऊन दारिद्र्य घेण्याची काय आवश्यकता असं मला वाटतं. नका करू. कारण पिणारा माणूस कधी सुखी होत नसतो. तो दारू पित नाही तर दारू त्याचं नाव पिती, दारू त्याची संपत्ती पिती, दारू त्याचं लौकिक पिती, दारू त्याची प्रतिष्ठा पिती. या व्यसनाच्या पायी बुडाला, या दारूने घोटाळा केला. सोड रे सोड याला, सोड रे सोड याला. पहिले तू होता कसा, आता तू झाला कसा. पहिले तू होता कसा, आता तू झाला कसा. नोकर खरीदारी सावकार दिसे जसा, नोकर खरीदारी सावकार दिसते जसा. या व्यसनाच्या पायी बुडाला, या दारूने घोटाळा केला. सोड रे सोड याला, सोड रे सोड याला. वा काय गोळ बोलतात. पहिले होता कसा, पहिले होता कसा, नोकर घरीदारी सावकार दिशे जसा. पूर्वीचा काळ. या दारूने घोटाळा केला, कंगाल झाला. सोड रे सोड याला. फार अवघड आहे, कठीण आहे. म्हणून व्यसन करू नका मायबाप. व्यसनामुळे घर दुःखी होतं. व्यसनाधीन माणसाची
परिस्थिती खालावल्या जातं. त्याची बायको त्याला जवळ करत नाही, मुलं जवळ करत नाही, मुली जवळ करत नाही, शेजारीसुद्धा दूर दूर जातात. मग एवढं जर नुकसान होत असेल तर का करावं? असो, व्यसनाधीन वाघ्यांना बोलवू नका. जे निर्व्यसनी आहेत ना त्यांना बोलवा. निर्व्यसनी वाघ्यांकडनं चांगलं जागरण गोंधळ करून घ्या. तुम्ही जर व्यसनाधीन वाघ्यांना बोलवलं नाही, त्यांचे व्यसन सुटेल. आणि त्यांचे जर व्यसन सुटले तर त्यांचे मुलं बाळं तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमचं कल्याण होईल. असो, त्यानंतर दुसरी कथा अशी सांगते. बाणाई हिचे असणारे वडील अजामेळ जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये जात असताना एक वाघ आला. त्या वाघाने त्या अजामेळाच्या अंगावर झडप घेतली. तेवढ्यात कुलस्वामी खंडेराय प्रगट झाले आणि त्यांनी भंडारा उधळला त्या वाघावर. त्या वाघ्याचा वाघ्या झाला सदानंदाचा. येळकोट येळकोट. आणि मुक्तच असणारे वाघे घरी येऊन लोकांच्या घरी भक्ती करायला लागली, जागरण गोंधळ करायला लागले, वाद्य वाजवायला लागले. दिमडी घाटी घेऊन हाती, दिमडी घाटी घेऊन हाती, मुकाने येळकोट बोलतो या. वाघ्या भंडारा बघा उधळतो या, वाघ्या भंडारा बघा उधळतो, वाघ्या भंडारा बघा उधळतो या, वाघ्या भंडारा बघा. अशा पद्धतीने ते नाच गाणे गीत नृत्य आदी करायला लागले. पुढे कथा आहे मुरळीची. मुरळीसुद्धा एखादं अपत्य जर नसेल तर देवाला नवस केल्या जायचे. देवा, एखादी मुलगी जर मुलगा जर झालं, अपत्य झालं तर मग मात्र ते तुला अर्पण करील. मग ते मुरळी कोण आहे याचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये 5-7 मिनिटामध्ये करणार आहोत. मग मुरळीची भक्ती कशी असती, ते कोणत्या पद्धतीने भक्ती करती, कुलस्वामी खंडेराय कसा प्राप्त होतो, आणि एवढंच नाही, ते मुरळी मुळात कोण आहे, तिचा पूर्ववृत्त काय आहे, ती सौंदर्यवान कशी होती, आदी आदी, आणि कुलस्वामी खंडेरायांचं प्रागट्य, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुढच्या भागात पाहायच्या आहे. आज की कथा इस स्थल पर विश्राम लेती, फिर मिलेंगे. सदानंदाचा येळकोट येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार, 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 येळकोट 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 जय मल्हार, येळकोट 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 जय मल्हार, येळकोट जय मल्हार, येळकोट 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 येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. श्री मल्हारी म्हाळसाकांत हे शूर योद्ध्यांचे दैवत असल्यामुळे युद्धासाठी सज्ज असलेल्या स्वरूपामध्येच त्यांचं मूर्त रूप आपल्याला बघायला मिळतं. त्याचसोबत त्यांची पत्नी म्हाळसादेवी असल्याने कौटुंबिक सुख, समृद्धी आणि सुबत्ता याचं प्रतीक म्हणून याच देवतेकडे बघितलं जातं. घराघरांमध्ये या देवतेची पूजासुद्धा केली जाते. आपणही खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.